हॅलो गाईज, तर आज मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे. म्हणजे माझी मम्मीच बनवणार आहे. पहिले तर मम्मीनं पुरण वगैरे भाजून घेतलं, मग पुरणाचं ते डाळ वगैरे काय असतं ते सगळं भाजून मिक्समध्ये बनवून घेतलं आणि मग परत हे असं पुरण वाटत होते. मग म्हणते किती हळू वाटते मम्मी. मग म्हणली गप कांदा चिरायचा जाऊन भाज्यासाठी. मग म्हटलं चला पटकन कांदा चिरूया. मी आज ना खेकडा भजी म्हणजेच कांद्याची खेकडा भजी कशी बनवणार आहे तुम्हाला सांगते बघा पुढं. म्हटलं भजी कांदा वगैरे कट करून झालेला आहे. मग म्हटलं चला मिक्सरमध्ये 2-4 मिरच्या घेतल्या, मिरच्या बारीक केल्या. तेवढ्यात मम्मी म्हणली बघ माझ्या भाजीला कसा कट आलेला आहे. म्हणली हलवून दाखव, परत बघ कसा कट येते. मग कट बघितला. परत भज्याला पीठ मळलेलं भजी बनवायला घेतली होती. भाज्यात बेसन पीठ टाकून मिरचीचं ठेचा टाकला. मग म्हटलं हळद टाकावी. परत ना थोडंसं मीठ टाकलं. परत जिरं टाकलं. मग त्यात ओवा टाकायचा होता. मग मिक्स वगैरे करायचं म्हणले थांबा आधी कोथिंबीर टाकून घेऊया. मग मस्तपैकी छान अशी कोथिंबीर टाकली त्याला, म्हणजे भज्याला अजून छान चव येण्यासाठी कोथिंबीर टाकून घेतली. मीठ थोडं कमी पडत होतं म्हणून परत थोडंसं एक्स्ट्रा मीठ टाकलं भज्यामध्ये. म्हणलं चव यायला पाहिजे ना भजी बनवतो म्हणलं. मग परत मस्त असं मिक्स करून घेतलं. भज्याला थोड्या वेळ म्हणलं तू शांत बस, तर मी आलेच. मम्मी काय करते बघून. मम्मी आमची इथं पोळ्या बनवत होती. म्हणलं बाई किती छान आमच्या मम्मी पोळ्या बनवते, चला. मग मस्तपैकी पोळी लाटलेली. मग म्हणली थांबली काय नुसता मोबाईल बघत, ते पोळी भाज म्हणली बरं. मग पोळी भाजली. मम्मी मला म्हणते बघ बघ मला कशी पोळी फुगवायली ते टम दिसणार. मग मला लागला हसायला. मग म्हणली तो नुसतं थांबूनच काय करणार आहे, ती पोळी पण म्हणली शिकवते मी तुला. मग म्हटलं चालतंय. मग पोळी शिकवत होती माझी मम्मी कशी बनवायची. मला काही एवढी परफेक्ट नाही जमली बघा, कारण थोडीशी फुटली होती मधून. म्हटलं पोळी टाकली. मग म्हटलं चला आता पोळी टाकली, म्हटलं पोळी भाजून पण घेऊया. मग गॅसवर टाकली. मम्मी म्हटली पोळी तर फोडली तू थोडीशी, मग आत्ता कसं. मग म्हटलं असू दे काय होईल ती होईल. मग पोळी एक साईडनं भाजून घेतली. मी लवकर उलटली कारण ते मला कळलंच नाही कसं करायचं होतं ते पोळीचं. मग पोळी भाजली थोडीशी मस्तपैकी. म्हटली बघ बघ मी काही नाकच नाही, पोळी सध्या फुगवली. थोडी का होईना पण फुगवली बाई मी पोळी. आणि मग परत भजी तळायला घेतली. हे बघा खेकडा भजी काय म्हणतात माहिती आहे का, ह्याला पटकन असं व्यवस्थित हातात पकडता येत नाही आणि ते असं खेकड्यासारखं पाय पसरत जातात, त्यामुळे मला वाटतं ह्याला खेकडा भजी असं म्हणतात. मग मस्त असं खेकडा भजीला म्हटलं गरम गरम तेलामध्ये टाकून खेकडा भजी छान असं तळून घेतलं. खरपूस भाजेपर्यंत ह्याला छानपैकी तळून घेतलं. बघा आता असे खेकडा भजी दिसतात. तुम्ही म्हणताल तेल वगैरे खूप जास्त झाले, पण तेल वगैरे एवढं काय नव्हतं झालं ह्याला. मग म्हटलं आता जाऊ दे, आहे तसं खायला तर पाहिजेतच. मग म्हटलं बघ आता भजी ठेवले साईडला, तेवढ्यात पापड्यांकडनं आवाज आला मला पण तळ. म्हणून म्हटलं चला घेतली कुरवडीन टाकली कढईत. ही अशी फुगली होती की जणू माझी सासू काय 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 माहिती, एवढी जोरात का फुगली होती काय माहिती. मग म्हटलं असू दे आता काय करणार, फुगली तर फुगली. मग त्या दोघांना म्हटलं भांडणं करू नका, थांबा जरा, तर मग दोघांना सेपरेट ठेवते. मग असं मस्तपैकी तसं जेवणच ताट बनवून जेवण केलं. बाय.